दिनांक 29 जानेवारी. अध्याय 3. दैनंदिन ज्ञानेश्वरी. कर्मयोग. ओवी क्रमांक 181 पासून पुढे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी. तत्ववित्तू महाबाहो गुणकर्म विभागयो. गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही. जेत कर्मजात पाही निपजत असे ते देहाभिमानु सांडूनी कुण कर्मे ओलांडूनी साक्षीभीत होऊनी वर्तते असे. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधांना तळती. जैसा का भूतचेष्टा गबस्ती घेपवेना. प्रकृते गुण सम्मूढा सज्जनते गुण कर्मसु. तान कृष्ण विदो मंदान कृष्ण भिन्न विचालयेत. एत कर्मी तोच लिंपे जो गुण संभ्रमे घेपे. प्रकृतीचे आटोपे वर्तुत असे. इंद्रिये गुणाधारे राहटती निज व्यापारे. ते परक्रम बलात्कारे आपादी जो. मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्म चेतसा. निराशीर निरमम भूत्वा युद्धस्य बिगतज्वर. तरी उचित कर्मे आघवी तुवा आचरुनी मज अर्पावी. परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. आणि हे कर्म मी करता का आचरणी या अर्थ ऐसा अभिमानू झनी चित्तारी गोदेसी. तुवा शरीर परा नो व्हावे कामना जात सांडावे. मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. आता कोदंड घेऊन हाती आरुडपा येरती. देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने. जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी. या भारापासून सोडवी मेदिनी हे. आता पार्थुनी शंकू होई या संग्रामा चित्त देई. एत हे वाचुनी काही बोलो नये. ये मे मतमिदम नित्य मनुतिष्ठन्ति मानवा. श्रद्धावनंत सुयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभी. हे अनुपरोध मत माझे जीही परमादरे स्वीकारिजे. श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धर्मधरा. तेही सकळ कर्मी वर्ततू जानपा कर्मरहितू. म्हणून हे निश्चितू करणीय गा. ये त्वेदभ्य सुयंतो नानु तिष्ठन्ति मे मतम. सर्वज्ञान विमूढास्तास्तान्नि द्विनष्टान चेतसः. ना तरी प्रकृतिमंत होऊनी इंद्रिया लळा देऊनी. जे हे माझे मत अव्हेरोनी ओसंडती. जे सामान्यत लेखिती अवज्ञा करून देखती. काहा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. ते मोहमदिरा भुलले विषय विखे घारले. अज्ञानपंकी बुडाले निभ्रांतमानी. देखे शवाच्या हाती दिदले जैसे रत्नका वाया गेले. ना तरी जात्यंदा पाहले प्रमाण नोहे. का चंद्राचा उदय जैसा उपयोगा नवचे वायसा. मूर्खा विवेकू हा तैसा रुचेल ना. तैसे जे पार्था विमुख या परमार्था. तयासी संभाषण सर्वथा करावे ना. म्हणून ते न मानिती आणि निंदाई न करू लागती. सांगे पतंगो काय साहती प्रकाशाते. पतंगा दीपी अलिंगन तेत त्यासी अचुक मरण. ते विषयाचरण आत्मघाता. सदृश्यम चेष्टते स्वस्य प्रकृतेर्ज्ञानवानपि. प्रकृतीम यान्ति भूतानि निग्रहम किम करिष्यसि. म्हणून इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे. लाळावी ना कौतुके आदि करुणे. हागा सर्पेसी खेळ येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. सांगे हळाहळ जिरेल सेविल्या काही. देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला. जैसा इंद्रिया लळा दिदला भला नो हे. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना. का नाना भोगरचना मिळवावी. आपण सायासे करून बहुते सकळ ही समृद्धी जाते. उदोस्तु या देहाते प्रतिपाळावे का. सर्वस्वे शिनोनी येथे अर्ज व्हावी संपत्ती जाते. तेने स्वधर्म सांडूनी देहाते पोखावे काही. मग हे तो पाच मेळावा शेके अनुसरेल पंचत्वा. तेही वेळा केला के घेऊसावा शिनवा पुला. म्हणून केवळ देहभरण ते जाणे उघडी नागवन. या लागी येथ अंतःकरण ध्येयावेन. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे राग द्वेषो व्यवस्थितो. तर्योर्न वशमागच्छेतो ह्यस परिपंदिनो. एरवी इंद्रियांच्या अर्था सारिका विषोपोखिता. संतोषी कीरचित्ता आपेजेल. पुढे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात ती अशी की ज्या प्रकृतीच्या गुणामुळे ही सर्व कर्म उत्पन्न होतात तिच्याशी ज्ञानी लोकांचे तादात्म्य नसते. ते देहाचा अभिमान टाकून
गुण व गुणापासून उत्पन्न होणारी जी कर्मे त्याचे उल्लंघन करून देहामध्ये उदासीनतेने राहतात. म्हणून ज्याप्रमाणे सूर्य जगावर प्रकाश पाडित असूनही त्यात लिप्त होत नाही, त्याप्रमाणे ते देह जरी धारण करतात तरी देह कर्मांनी बद्ध होत नाहीत. या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो तोच कर्मात बद्ध होतो. गुणाचा आधार घेऊन इंद्रिय आपापले व्यवहार करतात. गुणांनी केलेल्या कर्माचा कर्तेपणावर अंगावर ओढून घेतो. तरी सर्व विहित कर्मे करून ती मला अर्पण कर, परंतु चित्ताच्या वृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव. हे कर्म करताना मी या कर्माचा कर्ता आहे अशा प्रकारचा अहंकार तू मनामध्ये येऊ देऊ नकोस. तू देहासक्त होऊ नकोस. मनातील सर्व कामनांचा त्याग कर आणि मग सर्व भोगांचा यथाकाळी उपभोग घे. उठ, आता हातात धनुष्य घे, रथावर चढ आणि समाधानाने वीरवृत्तीला आलिंगन दे. या जगी तू आपली कीर्ती रूढ कर, आपल्या धर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यापासून मुक्त कर. आता अर्जुना, मनातील संशय टाकून दे, या युद्धाकडे लक्ष दे. यावेळी युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलू नकोस. अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे परमादराने स्वीकारतात व विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात ते सर्व कर्म करीत असले तरी ते कर्मरहित आहेत असे अर्जुना तू समज. म्हणून हे कर्म आवश्यक केले पाहिजे. नाही तर प्रकृतीच्या अधीन होऊन व इंद्रियांचे लाड करून जे लोक माझ्या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात, जे लोक याला किरकोळ गोष्ट समजतात ते या देहाकडे पाहत नाही, किंवा जे लोक माझ्या मताकडे तुच्छतेच्या भावनेने पाहतात ते लोक अविवेकरूपी दारूने मत्त झाले आहेत व विषयरूपी विषाने व्यापलेले आहेत व अज्ञानरूपी चिखलात फसलेले आहे असे निसंशय समज. पहा, प्रेताच्या हातात दिलेले रत्न वायाला जाते. जन्मांधांना चांगले उजाडले तरी उपयोग होत नाही, अथवा चंद्राच्या उदयामुळे कावळ्यांना लाभ वाटत नाही, त्याप्रमाणे विवेकाचे हे भाषण मूर्खांना रुचणार नाही. अर्जुना, पहा, याप्रमाणे ज्या परमार्थाकडे तोंड फिरवणारे असतील त्यांच्याशी मुळीच भाषण करू नये. ते हा उपदेश मानत नाहीत, उलट त्यांची ते निंदाच करतात. मला सांग, पतंगाला कधी प्रकाश सहन होतो का? ज्याप्रमाणे देवाला आलिंगन गेले की त्याचे मरण निश्चित आहे, त्याप्रमाणे विषयांच्या आचरणाने आत्मदास निश्चित आहे. म्हणून शहाण्या माणसाने इंद्रियांचे लाड करू नये, ते कौतुक म्हणू नये. अरे, सापाबरोबर खेळता येते का? किंवा वाघाशी कधी मैत्री होते का? किंवा हलाल विष प्याले तर ते पचेल का? पहा, सहज खेळता खेळता आग लागली आणि भडकली तर ती जशी आटोपत नाही, त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड केले तर ते चांगले नाही. अर्जुना, विचार करून पहा, देह प्रकृतीच्या स्वाधीन आहे, म्हणून त्याला भोग देण्यासाठी आपण का झटावे? आपण रात्रंदिवस कष्ट करून धन ऐश्वर मिळवावे आणि सर्व संपत्ती खर्च करून रात्रंदिवस देहाची जोपासना करायची का? या लोकात अतिशय श्रम करून संपत्ती मिळवावी, मग आपला धर्म टाकून त्या संपत्तीने देहाला पुष्ट करावे, हे योग्य आहे काय? बरे, हे शरीर तर 5 महाभूतांच्या एकीकरणाने झालेले आहे व हे शेवटी 5 महाभूतातच मिळून जाणार. मग आपण देहास पोसायला जे श्रम केले त्या श्रमाचा आपल्याला काय मोबदला मिळाला? म्हणून केवळ देहाचे पोषण करणे हा उघड घात आहे. यासाठी तू देहपोषणाकडे लक्ष देऊ नकोस. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.